नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज मुख्यतः इथे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधण्याचे आणि अपडेट देण्याचं कारण म्हणजे आपण पाहता युवा विद्यार्थी असोसिएशनची प्रत्येक टीम, मी स्वतः प्रत्येक जिल्ह्यात आता पाठपुरावा करतो आहे. आपण प्रत्येक जिल्ह्याच्या आस्थापनेवरती, मग ते 5ही आस्थापना असेल, ग्रामविकास, नगरविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण आणि खाजगी शैक्षणिक संस्था, हा पाठपुरावा करत असताना मागील 2 महिन्यापासून सतत झपाटल्यासारखं 28 जिल्ह्यामध्ये RTI असेल. नुकताच 2 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील अमरावती ATC अंतर्गत आपण पुसद प्रकल्प कार्यालय आदिवासी विकासच्या कार्यालयामध्ये जाऊन पाठपुरावा केला, रिक्त पदांची माहिती घेतली. त्या अधिकाऱ्यांचं खरोखरच धन्यवाद, कारण त्या अधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलं. आणि अशा पद्धतीने आपण नगरविकास म्हणजेच तिथे पुसद नगर परिषदेच्या बहुसंख्य शाळा आहेत आणि बहुसंख्य रिक्त पदे येण्याची शक्यतासुद्धा आहे. सोबतच पुसद पंचायत समितीच्या ज्या काही आत्ता सद्यस्थितीत रिक्त पदांची संचमान्यता आहे, ती अंतिम म्हणजे शीघ्रगतीने युद्धपातळीवर कार्यरत आहे, असे गट शिक्षण अधिकारी आडे सरांनी सांगितले. आणि त्यामध्ये विशेष बाब म्हणजे आनंदाची बाब, तिथे अतिरिक्त पदे नाही आहेत. तर ह्या अशा पद्धतीने आपण स्वतः यवतमाळच्या टीमसोबत मी स्वतः उपस्थित राहून आपण पाठपुरावा केला आहे. यवतमाळच्या मोहिनी बेदरकर मॅडम असतील, सर्व स्मिता मॅडम असतील, त्यासोबतच पांडे सर असतील, गरड सर असतील, अशा बहुसंख्य बांधवांनी तिथं पाठपुरावा करून आपण हा यवतमाळ जिल्ह्यातील पाठपुरावा यशस्वी केला. परंतु आता 80% वित्त विभागाची जी परवानगी आहे, मागील टप्प्यामध्ये आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने त्याला 100%वर मान्यता मिळण्यात यावी यासाठी प्रयत्नशील होतो. आणि त्या दृष्टीने आपण वित्त विभागाकडे जी ग्रामविकास टू वित्त विभाग या स्थितीत जी अडकलेला प्रस्ताव आहे, जी फाईल आहे, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम आज मी स्वतः आणि युवा विद्यार्थी असोसिएशनच्या प्रत्येक जिल्ह्यातील लीडिंग करणारे कोर टीम मेंबर्स स्वतः आज 10 ते 15 जणांची टीम उद्या मुंबईत मंत्रालयात दाखल होणार आहे. अशा स्थितीत आदिवासी विकासमधील मरगळ असलेली उदासीनता, संचमान्यता, रोस्टर अनकम्प्लीट यासंबंधी आदिवासी विकासमंत्री, आदिवासी सचिव, उपसचिव यांनाही भेटणार आहोत. सोबतच नगर विकासमध्ये मागील काळामध्ये रिक्त पदे असूनही पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे दिली नाहीत. सोबतच समाज कल्याण विभागामध्ये 3 डिसेंबर 2025 रोजी आलेला GR बाबत अद्यापही त्यावर सर्व विभागात म्हणावी तशी प्रक्रिया चालू नाही आहे. अर्थातच पवित्र पोर्टलला रिक्त पदे येण्याच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरू होईल, तोपर्यंत ह्या गतीने जर कामकाज सुरू राहिले तर ती पदे येण्याची शक्यता धुसूर दिसते, कमी आहे. यामुळं या सर्व विभागाचा पाठपुरावा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले काही प्रश्न असतील तरी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. आणि युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम या सर्व विभागातील संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा करण्यासाठी जात आहे. कारण आत्ता संचमान्यता, समायोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पवित्र पोर्टल जाहिराती संदर्भात जेव्हा टॅब ओपन होईल, त्या टॅबच्या जाहिरातीची प्रक्रिया संपली ना संपलीत आपलं आंदोलन कुठल्याही निर्णायक क्षणी होऊ शकतं. आंदोलनाची सर्वतोपरी तयारी झाली आहे. युवा विद्यार्थी असोसिएशनच्या टीमने ग्राउंड लेवलवरती पाठपुरावा केला आहे. अनुभवी प्रत्येक विभागाचा, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक तालुक्याचा युवा विद्यार्थी असोसिएशनकडे लेखी स्वरूपात आहे. आणि अशा स्थितीत कुठली परिस्थिती काय आहे आपण ती वरिष्ठांच्या माध्यमातून सोडून घेऊ शकतो, त्यांच्यासमोर प्रेझेंट करू शकतो. आंदोलनाच्या माध्यमातून ती सोडून घेऊ शकतो. कारण प्रत्येक ठिकठिकाणचा म्हणजेच राज्यातील 224 नगरपालिका असतील, 29 महानगरपालिका असेल, 36 जिल्हा परिषदा असतील, 17,000 खाजगी शैक्षणिक संस्था असतील आणि आदिवासी ATCचे 4 ATC, 30 प्रकल्प कार्यालय असतील, सोबतच समाज कल्याण 36 जिल्ह्यातील आणि सर्व विभागातील. अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक बाबतीत पाठपुराव्यासाठी यासाठी जात आहे. तिथली माहिती असली पाहिजे, तेव्हाच आपण आंदोलन करू शकतो. आंदोलनात करत असताना आपल्याकडे मुख्य मागण्या, ज्या मागणीतून आपला फायदा होणार आहे, ज्या मागणीतून रिक्त पदे येणार आहेत, जी मागणी व्यवस्थेपर्यंत पोहोचवायची, त्यासाठी आपला पाठपुरावा ग्राउंड लेवलवरती होणं महत्त्वपूर्ण आहे बांधवांनो. तर त्यासाठी आपण सर्वजण मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. तर अशा स्थितीत उद्या युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम मंत्रालयात मुंबई येथे जाणार आहोत. तर ह्यामध्ये
अमरावती जिल्ह्यातून बांधव आहेत, सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातून आहेत, सोबत पुणे जिल्ह्यातून आहेत, सोबत अहिल्यानगर जिल्ह्यातून आहेत, नांदेड जिल्ह्यातून आहेत, सोबतच सातारा जिल्ह्यातून आहेत, मुंबईची टीम स्वतः सक्रिय आहे. अशा स्थितीत बहुसंख्य जी कोर टीम अगदी 2 महिन्यापासून आपण पाहत आहे, केवळ आणि केवळ युवा विद्यार्थी असोसिएशनचा पाठपुरावा ग्राउंड लेवलवरती दिसतोय. ते सर्व परिश्रम आणि तो सर्व श्रेय क्रेडिट ते या टीमचं आहे. ती टीम उद्या त्यांना समजल्यामुळं भरतीचे संभाव्य धोके, एक पद एक बिंदू ही जी मागणी आपण सुरुवातीला घेतली होती, काही जणांनी विरोध केला होता, त्यांनी पुन्हा मागणीला आपले समर्थन दिलं आहे. म्हणजे मागणी होत असताना पाहून पण आपण प्रवाहात उडी टाकणार नाही, तर प्रवाहाच्या विरोधात सर्वप्रथम मागणी घेतली होती आणि त्या मागणीचं पुष्टी करण्यासाठीच सत्यस्थिती ती मागणी या भरती प्रक्रियेत समाविष्ट होणार आहे की नाही, ह्याही बाबतीत आपण निवेदनच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करणार आहोत, चर्चा करणार आहोत. अशा स्थितीत पुन्हा एक वेळ सांगतो, आदिवासी विकासचे सचिव उपसचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव उपसचिव, शालेय शिक्षण विभागाचे सचिव उपसचिव, नगर विकास विभागाचे सचिव उपसचिव अशा स्थितीत आणि समाज कल्याण विभागाचे सचिव उपसचिव आणि वित्त विभाग सचिव उपसचिव, सामान्य प्रशासन सचिव उपसचिव अशा सर्वांकडे पाठपुरावा देऊन प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत. आणि त्या चर्चेअंती आपले जे काही मागण्या आहेत आणि जे पाठपुरावा करत असताना आपला काही जे बाबी आढळल्या आहेत, त्या बाबी भविष्यात येत्या काळात लवकरात लवकर दुरुस्त नाही झाले तर आपल्या त्यामध्ये खूप लॉसेस आहे, अनेक संकट उद्भवणार आहेत, अनेक समस्या उद्भवणार आहेत. आणि अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशन वेळीच मुंबईला पाठपुराव्यासाठी जात आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या काही मागण्या असतील तर आपल्या सर्वांनी या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, माझा नंबर तर असेलच तुमच्याकडे, तर आपण ह्या पद्धतीनं ज्या काही आपल्याला कल्पना सुचतील, असं आम्ही या टप्प्यावर जरी काम करत असलो तर प्रत्येक प्रश्न कदाचित समजत नाही, म्हणून कळत न कळत काही राहिलं असल्यास त्याची त्रुटी म्हणा, त्यातलं मार्गदर्शन म्हणा, त्यातला अभिप्राय म्हणा, हे आपण आपल्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून किंवा माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती आपण शेअर करू शकता किंवा अन्य कोर टीम मेंबर्सशी याबाबत डिस्कस करू शकतात. अशा स्थितीनं मित्रांनो, उद्या युवा विद्यार्थी असोसिएशनची टीम मुंबई मंत्रालयात जाणार आहे. तर ह्याच विषयासाठी मी आपल्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी आलो होतो. लवकरच झालेल्या चर्चेचा इतिवृत्तांत, सगळ्या विभागात केलेल्या मागण्या, दिलेल्या निवेदनाद्वारे मागण्या ह्या आपल्यासमोर इतिवृत्तांताच्या माध्यमातून सादर होतीलच, परंतु उद्याही आपण लाईव्हच्या माध्यमातून झाल्यानंतर तुमचे संवाद साधण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी या व्हिडिओवर इथेच थांबतो, या विषयावर इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.